गुड मॉर्निंग सगळ्यांना. पेट्रोल गाडीत नाही तरी बुलेट काढलेली आहे. लक्षात आलं नाही. आणि आता पंपापर्यंत जाईपर्यंत मग एका मित्राने चाललोय पेट्रोल पंपावर. पर्यंत घेऊन गेलो पेट्रोल पाठोपाठ. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या समोरचे शेजारची मुलं सर्किट हाऊसला गेले आणि तिथे नेमकं फील होत नव्हतं. आणि त्यावेळेस गार्डन इकडे जे मी फिरायला येते जाऊन आता निघाली घरी राजारामपुरी लस्सी पिण्यासाठी बसली आहे. गरम खूप होत आहे. अवतार झालाय माझा. थोडं कामाची जाऊन मग परत माझं संध्याकाळी चहा. चहा पावडर थोडीशी जास्त टाकायची मसाला चहाला. आणि अद्रक कधी कधी असा कडक चहा प्यायला पण मजा वेगळी असते. म्हणून थोडासा वेळ काढून अशी कडक चहा करून पीत जा. थंडीच्या दिवसात गेला होतो. स्पेशल चहासाठी मसाला मस्त मसाला चहा. दूध घेतलेला आहे, त्याच्यात चहा पावडर टाकलेली आहे. दूध कुलरच्या कपाप्रमाणे 1 कप चहा पावडर, सुंठ पावडर थोडीशी, 10 मिनटं उकळायचा. छान होतो चहा. आईकडे निघाली. आईकडे जाऊन जाताना खूप पाऊस होता. काल खूप पाऊस होता. पण म्हटलं भेटून येऊया, कारण आबाजी ॲडमिट वगैरे झाल्यानंतर कसं मनात चुटचुट लागून राहते की भेटल्याशिवाय जरा चैन पडत नाही. आणि तेवढंच म्हटलं भेटून जरा 2 दिवस त्यांच्याजवळ राहून पण यायचं अशा गेले होते. आणि आईचा मसाला करायचा होता. म्हटलं मसाला वगैरे मिक्स केला. सगळ्यांचं स्वागत आहे. आईकडे आलेले आहे आणि 2 दिवस झाले. आपला आज दुसरा दिवस. चटणी मिक्स करायचं चालू आहे. जेवलो वगैरे आणि तिची चटणी मिक्स करून वर्षाची एकदम करतो म्हणाली बहीण. मग ते म्हटलं चला मी मदत करते थोडी, कारण आलेलोच आबाजींना परत चक्कर वगैरे आली म्हटल्यावर. मग म्हटलं चला मदत करते जरा. आणि पाऊस इकडे जोरदार चालू आहे. लाईट ये जा चालू आहे. थोडी मिक्सरला लावायची राहिले. मला दाखवते पाऊस बाहेर पाऊस चालू आहे खूप. इकडं फिरायला जाणार होतं, पण म्हटलं इकडं बघून जाऊया आणि मग फिरणं त्या गोष्टी. तर चला. पाऊस नसला की पडला की पडला असं ते झालं. आणि सुरुवातीला तेवढा पाऊस पडला. महिना 2 चांगलाच पडत होता पाऊस. आणि बाहेर पडूच शकत नव्हते. ज्या दिवशी मी इकडे परत यायची होती त्या दिवशी परत चालू झाला होता पाऊस. खूप होता पाऊस त्यामुळं. आणि सुदेशचा पण कॉल मम्मी कधी येणार त्यांचा पण कॉल चालू होता. आणि आम्ही कशी राहणार आहे असं दोघांना पण चालू होतं. आणि इथं दादासाठी आई औषध शोधत होती. दादाला सर्दी खोकला वगैरे झाला होता त्यामुळं. आणि ती एवढं शोधत होती, तिचं पुस्तक कुठं मिळतच नव्हतं. त्याच्या पूर्ण आयुर्वेदिक औषधं वगैरे सगळे लिहिलेली होती. त्यामुळं ती एवढं शोधत होती. आणि खरंच एक वेगळंच असते त्या आजीबाईचा बटवा, असं मला काही म्हणावंच वाटलं. आणि पहिली लोक ना आयुर्वेदिक जेवढं जास्त आहे तेवढा बघा उपचार करत होते. आणि खूप चांगलं ते. आणि त्या आबाजी पण म्हणजे त्यांना ते गोळ्यांची वगैरे एवढी सवय नव्हतीच कधी. पण ते अचानक एवढ्या गोळ्या वगैरे म्हटल्यावर त्यांचं जोक चालू होतं त्याच्यावर. एवढ्या गोळ्या खाऊन मी काय करू, असं होईल तसं होईल असं चालू होतं. आणि त्याच्यावर मला म्हणजे हे वाटलं की मग आईला म्हटलं काय खाण्यापिण्यावर जरा जास्त लक्ष द्या, कारण हे गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवला तर या वयात व्यवस्थित तुम्ही राहशीला दोघं पण. आणि कसं त्याईनं आणि खूप म्हणजे आबाजींना सवय आहे अशी मस्करी थट्टा वगैरे करायची सवयच आहे पहिल्यापासून. म्हणजे सिरियस कुठली गोष्ट घेतच नाहीत ते अचानक म्हणजे कुठलीच. आणि असं मस्करी करत करत त्यांचं गोळ्या खाणं चालू होतं. आणि कसं सिरियस जास्त आईच असते आणि खूप स्ट्रिक्ट आहे ती म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि तिला कसं तिची जे घरातले नीटनेटकं असू दे काही असू दे तिला नीटनेटकं ठेवायला आवडतं पहिल्यापासून. आणि ते आता आमच्याजवळ जे पण येतं आठवण काढत राहतात